नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा 2025 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत. काही बुक रिव्ह्यूचे सेशन आपण इथं दिलेले आहेत, काही डेमो क्वेश्चनचे सेशन आपले चालू आहेत. आपली जी पुस्तकं आहेत जी आपण विद्यार्थ्यांसाठी सजेस्ट करतोय, तर ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देत आहेत, सेटनेटची परीक्षा देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी आहेत. तर आपले जे जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, 3 आणि 4 हे जे आपले मेन्सचे 4 पेपर आहेत, या पेपरचे बऱ्यापैकी सगळीच पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत. काही नवीन पुस्तकं लवकरच तुमच्या भेटीसाठी मार्केटमध्ये येतील. तर जीएस पेपर 3 हा एक असा विषय आहे की ज्याच्यासाठी आपली नवीन नवीन पुस्तकं येतील आपल्या पब्लिकेशनची, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, तर हा जो एक पार्ट आहे याच्यावरती क्वेश्चन 100% विचारले जातात. आता इथं डिझास्टर मॅनेजमेंट म्हटलं की आपल्याला असं वाटतं की करंट अफेअर्स मधला जास्त भाग विचारला जातो. लक्षात घ्या, करंटमध्ये जर एखादी न्यूज असेल डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड तर डेफिनेटली विचारली जाते, पण जो स्टॅटिकचा पार्ट आहे तो तुम्हाला पुस्तकातूनच कव्हर करावा लागतो. तर जीएस पेपर 3 मधील डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले जातात ते आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, ओके. तर जे विद्यार्थी 25च्या तयारीला लागलेले आहेत, सुरुवात तुम्ही मुख्य परीक्षेपासून करा. मुख्य परीक्षेची संपूर्ण पुस्तक सूची जी आहे ती आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. प्रत्येक सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीनं इथं पुस्तकं सर्च करायची आहेत, कशा पद्धतीनं मागवायची आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं जर आपण बघितलं एमपीएससी सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं जनरल स्टडीज 3 मध्ये सध्या तरी ही 2 पुस्तकं अवेलेबल आहेत, पण नवीन पुस्तकं आपली येऊन जातील. ठीक आहे, ओके. चला बघा, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, हे जे थेरॉटिकल भाग आहे, स्टॅटिकचा भाग आहे, हा सगळा आपण पुस्तकातून कव्हर करणारच आहोत. आपण इथं फक्त जस्ट डेमो क्वेश्चन पाहतोय की क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले जातात. ठीक आहे, ओके. बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन आहे की आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये धोका, असुरक्षितता आणि जोखीम यांच्यामध्ये काय फरक आहे तो तुम्ही इथं सांगा, किंवा जो काही फरक असेल तो फरक तुम्ही करा आणि योग्य उदाहरणासह त्यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा. खूप सिस्टमॅटिक असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. जसं की मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये सांगते की एक्झाम्पल देत चला. एक्झाम्पल देण्याने इथे आपले मार्क्स खूप चांगले पडतात. इव्हन आपलं जे प्रेझेंटेशन आहे तेही चांगलं राहतं आणि इम्प्रेशन चांगलं पडतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे मांडताय त्याचं जर एक्झाम्पल तुम्ही देत असाल तर परफेक्ट नॉलेज ह्या विद्यार्थ्याला आहे असं एक्झामिनरला कळून येतं. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर आपल्याला 150 शब्दामध्ये द्यायचं आहे. काय काय करायचंय तुम्हाला इथं, आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात म्हटलंय. ठीक आहे, आपला मेन मुद्दा काय आहे हा, ओके. तर इथं आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे तर तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये द्यायची काही गरज नाहीये. कारण का, इथं तुम्हाला धोका, असुरक्षितता आणि जोखीम याच्यातला फरक ओळखण्याचं जे महत्व आहे ना ते विचारलंय. बरोबर, तुम्हाला असं नाही विचारलं की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ते सांगून धोका, असुरक्षितता आणि जोखीम यांच्यामध्ये फरक करा असं नाही विचारलेलं. ठीक आहे, लक्षात येते. त्याच्यामुळं हे थोडंसं तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर हे तुम्हाला इथे काय करायचं, इंट्रोडक्शन मध्ये हा पार्ट तुम्हाला इथं द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर उदाहरणं म्हटलंय सेकंड पार्ट, उदाहरणासह तुम्हाला इथं व्याख्या द्यायच्या आहेत. तिन्ही मधला परस्पर संबंध जो तिसरा पार्ट आहे, आणि फायनली आपल्याला काय करायचं आहे, योग्य तो निष्कर्ष इथं काढायचा आहे. तुम्हाला ऐकून ऐकून बोर होत असेल, पण मी प्रत्येक सेशन मध्ये सांगते की जेवढे पार्ट्स क्वेश्चन मध्ये विचारले जात आहेत, लक्षात घ्या, तेवढे सगळे पार्ट्स तुम्ही उत्तरामध्ये लिहिले पाहिजे, तरच तुमचं बेस्ट इम्प्रेशन तिथं राहत. ठीक आहे, ओके. चला बघा, याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार, याच्यामध्ये तुम्ही लिहिणार इंट्रोडक्शन मध्ये की
आपत्ती व्यवस्थापनामध्ये धोका, असुरक्षितता आणि जोखीम याच्यातला फरक जो आहे तो ओळखणं कशासाठी आवश्यक आहे ते तुम्ही लिहिणार, बरोबर. कशासाठी? की प्रभावी शमन करण्यासाठी, प्रतिसाद धोरणे जी काय आहेत ना ती विकसित करण्यासाठी याच्यातला फरक ओळखणं गरजेचं आहे, बरोबर. आणि आपल्याला काय म्हटलं की याच्यामधला परस्पर संबंध सांगा, म्हणजे तुम्ही इथे काय सांगणार की या संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि एकत्रितपणे आपत्तीचा संभाव्य परिणाम सुद्धा या निर्धारित करतात. तर हे आपण आपल्या पद्धतीने इंट्रोडक्शन लिहायचं असतं. त्या क्वेश्चनशी रिलेटेड जे काही नॉलेज आपल्याला आहे, फक्त इंट्रो मध्ये काय लिहायचं हे क्वेश्चन व्यवस्थित वाचल्याशिवाय तुम्हाला समजत नाही आणि त्याच्यासाठी आपली प्रॅक्टिस खूप जास्त इथं असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तर आपण बॉडी पार्ट बघत होतो. तर बॉडी पार्ट मध्ये काय लिहायचंय आपल्याला? आपल्याला काय विचारलंय? धोका. ठीक आहे, धोका ही एक संभाव्य घटना किंवा मानवी क्रियाकलाप आहे ज्याच्यामुळे जीवन, मालमत्ता किंवा पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. ठीक आहे, हे तुम्ही धोक्याबद्दल लिहिलात. जसं की तुम्हाला मी सांगितलं की एक्झाम्पल पण लिहा, बरोबर. एक्झाम्पल पण लिहा. तर धोके दोन टाईपचे इथं तुम्हाला लिहावे लागतील, नैसर्गिक धोके आणि मानववंशी धोके. जसं की नैसर्गिक धोक्यामध्ये तुम्ही लिहिताय भूकंप, पूर, चक्रीवादळ, जंगलातील आग. ओके, आता हे जे तुम्ही लिहिलात ह्याचे तुम्हाला एक्झाम्पल लिहावे लागतील, डेफिनेटली लिहावे लागतील. जसं की हिमालयासारख्या भूकंपीय दृष्ट्या सक्रिय क्षेत्रामध्ये 7 रिश्टर स्केलचा भूकंप. मानववंशी धोक्यामध्ये तुम्ही औद्योगिक अपघात लिहाल, जंगल तोड लिहाल, रासायनिक गळती लिहाल. मग त्याचे उदाहरणं पण तुम्हाला द्यावे लागतील, जसं की रासायनिक गळतीमुळे भोपाळ गॅस दुर्घटना. ठीक आहे, ओके. तर आपल्याला मार्क्स कुठं मिळणार आहेत? मार्क्स इथे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल लिहाल ना हे तुम्हाला मिळणार. मग हे एक्झाम्पल्स तुम्हाला कुठं मिळतात? जी आयडियल पुस्तकं असतात, नामांकित लेखकांची पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स मिळून जातात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, असुरक्षितता म्हणजे काय? धोक्याची डेफिनेशन आपल्याला काय सांगितलंय? धोका, असुरक्षितता आणि जोखीम म्हणजे काय सांगून त्याच्यातला परस्पर संबंध विचारले आणि उदाहरणं पण विचारले. ठीक आहे, असुरक्षितता म्हणजे धोक्याच्या प्रभावासाठी समुदाय, प्रणाली किंवा मालमत्तेची जी संवेदनशीलता असते ना ह्याला असुरक्षितता म्हटले, बरोबर. तर हे सगळं भिन्न आहे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आर्थिक असुरक्षितता, भौतिक असुरक्षितता, सामाजिक असुरक्षितता आणि पर्यावरणीय भेद्यता हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. फक्त बुलेट पॉइंट लिहून चालतील का? नाही, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. आर्थिक असुरक्षिततेमध्ये मर्यादित आर्थिक संसाधने आणि कृषी सारख्या प्राथमिक क्षेत्रावरील अवलंबित्वामुळे काय होतं? असुरक्षा वाढते. कशामुळं? जी मर्यादित आर्थिक संसाधनं आहेत आणि कृषी सारख्या प्राथमिक क्षेत्रावरती जे अवलंबित्व आहे, आता हे जास्त आहे वगैरे सांगायची तुम्हाला गरज नाही. आता इथं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता की पूरग्रस्त बिहारमधील शेतकरी दरवर्षी त्यांची पिके गमावतात. ठीक आहे, आर्थिक असुरक्षितता, कारण का खूप जास्त तिथं लोक कृषीवरती डिपेंड आहेत, इव्हन भारतामध्येच आहेत. त्याच्यानंतर भौतिक असुरक्षितता, तर इथं धोक्याच्या प्रवण भागामध्ये खराब बांधलेल्या ज्या इमारती आहेत किंवा वसाहती आहेत त्याच्यामुळे इथं भौतिक असुरक्षितता निर्माण होते. लवचिक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तुम्हाला ओडिसामध्ये किनारी भागामध्ये चक्रीवादळाचा सामना करावा लागलेला दिसून येतो. तुम्ही न्यूज पण वाचत असाल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे सामाजिक असुरक्षितता. वंचित गट जसे की वृद्ध असतील, मुलं आहेत, अपंग आहेत, विषमतेने प्रभावित होतात. तुम्ही इथं लिहू शकता 2004 मध्ये हिंदी महासागर तत्सुनामी दरम्यान अपंग व्यक्तींसाठी कमी निर्वासन दर मिळालेला दिसून येतो. पर्यावरणीय भिन्नतेमध्ये परिसंस्थेचा ऱ्हास आपत्ती परिणामांना वाढवतो. गुजरातमधील खारफुटीचे नुकसान चक्रीवादळांविरुद्ध लवचिकता कमी करतं. हे सगळं न्यूजपेपरमध्ये येत असतं. एक तर तुम्ही न्यूजपेपर रिडिंग चांगलं ठेवा, सोबतच तुम्ही चांगले पुस्तकं वापरा जेणेकरून तुमचा सगळा भाग म्हणजे करंट अफेअर्स मध्ये एक्झाम्पल जरी लिहावे लागले तर आपण इथपर्यंत आलो होतो. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट आपला काय आहे? नेक्स्ट पॉइंट बघा, जोखीम. आता इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला जोखीम म्हणजे काय त्याच्याबद्दल पण विचारलेलं आहे.
तर जोखीम म्हणजे काय बघा, जोखीम म्हणजे धोक्यापासून होणारी हानी किंवा नुकसान होण्याची शक्यता, जो धोका आणि समुदायाची असुरक्षा जी आहे ना याच्यातील परस्पर संवादाद्वारे निर्धारित केली जाते. आता इथं तुम्हाला जर तुम्ही हे सूत्र जर इथं लिहिलं तर तुम्हाला आणखी चांगले मार्क्स इथं मिळून जातात. तर सूत्र जोखीम मध्ये तुम्ही लिहू शकता धोक्याची संभाव्यता गुणिले असुरक्षिततेची डिग्री. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि मग तुम्ही जोखीम व्यवस्थापनाचे जे प्रकार आहेत ना ज्याच्यामध्ये जसं की जस्ट एक मिनिट थांबा, जोखीम स्वीकारणे आहे, याला आपण मी नंबरिंग पण करू शकता किंवा तुम्ही स्टार वगैरे पण करू शकता. जोखीम टाळणे आहे, त्याच्यानंतर जोखीम कमी करणे आणि जोखीम हस्तांतर करणे. आता हे जे बुलेट पॉइंट्स आहेत ना, क्वेश्चन जो आहे ना, क्वेश्चन मध्ये आन्सर 150 शब्दामध्ये विचारले का 250 शब्दामध्ये विचारले याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला बुलेट पॉइंट मध्ये काय लिहायचं आहे आणि किती लिहायचं आहे. ठीक आहे, इथं फक्त बुलेट पॉइंट लिहून चालतील का नाही, तुम्हाला याच्यामध्ये लिहावं लागेल की जोखीम स्वीकारणे म्हणजे काय, ज्ञात जोखमीसह जगणे निवडणे. जसं की ज्वालामुखीचा प्रदेश आहे, माहिती बाबा की ते ज्वालामुखीचा स्फोट होऊ शकतो. ठीक आहे, तरी सुद्धा तिथं धोका असून सुद्धा शेती करणारे शेतकरी असतात, बरोबर. म्हणजे इथे त्यांनी जोखीम स्वीकारली, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, जोखीम टाळणे म्हणजे धोक्याचं प्रदर्शन दूर करणे. आता पूरप्रवण क्षेत्र असतं तर तिथं बांधकाम करण्यास मनाई असते, बरोबर. त्याच्यानंतर जोखीम कमी करणे, जसं की धोक्यांचा प्रभाव कमी करणे म्हणजे आपण बघतो की रिंग ऑफ फायर. आता आपण जेव्हा जगाचा भूगोल अभ्यासतो तेव्हा भूकंप प्रवण क्षेत्र जसं आपल्या भारतामध्ये पण आहे, बरोबर. भारतामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या भागामध्ये म्हणजे पूर्व, पश्चिम, डाऊन साऊथ असेल, उत्तर असेल किंवा स्टेट असतील की जिथं भूकंप जास्त होतात, बरोबर. असं नाही की संपूर्ण भारतामध्येच होतात, तर तसं जगामध्ये पण रिंग ऑफ फायर मध्ये जे कंट्रीज येतात, जो भाग येतो तर त्याच्यामध्ये जपान येतो. तर जपानमध्ये काय केले, सतत भूकंप येतात तर तिथं प्रतिरोधक अशा इमारती बांधल्या, कारण जे संकट येत आहेत त्याला तोंड देणं गरजेचं असतं, बरोबर. त्याच्यासाठी त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, त्यांनी इमारती तशा प्रकारच्या बांधलेल्या तिथं आपल्याला दिसून येतात, ओके, ज्या भूकंपाला तोंड देऊ शकतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जोखीम हस्तांतरण. तर इथं विम्यासारखी जी यंत्रणा आहे ना, तर या यंत्रणेद्वारे जोखीम सामायिक करणे, दुष्काळग्रस्त भागामधील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना. अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल, मी वारंवार तुम्हाला एक्झाम्पलचा उल्लेख करते की एक्झाम्पल तुम्ही तिथं लिहित चला. नेक्स्ट आपण जाऊया. नेक्स्ट बघा, धोका, असुरक्षितता आणि जोखीम. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे हे सगळं आपण सांगितलं. धोका म्हणजे काय, असुरक्षितता म्हणजे काय, जोखीम म्हणजे काय, त्याचे टाईप असतील वगैरे वगैरे. आता आपल्याला काय म्हटलं की यांचा परस्पर संबंध आहे, बरोबर. 3 संकल्पना ज्या आहेत ज्या गुंतागुंतीच्या आहेत तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जे जे पार्ट क्वेश्चन मध्ये विचारले ते सगळे पार्ट आन्सर मध्ये आपल्याला लिहावे लागतात. तर इथं काय लिहायचंय तुम्हाला, 3 संकल्प. जेव्हा आपण थेरी कम्प्लीट करू तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल की धोका कधी धोका बनतो, जेव्हा तो समुदायाच्या असुरक्षिततेशी संवाद साधतो, बरोबर. आणि असुरक्षितता कमी करून किंवा धोक्यांचा संपर्क कमी करून काय केलं जातं, जोखीम कमी केली जाऊ शकते. हे तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे, एक्झाम्पल लिहा, कारण याला तुम्हाला मार्क्स असतात आणि उदाहरणं द्या असं उत्तर क्वेश्चन मध्ये पण तिथं सांगितलेलं आहे. तर किनारी ओडिशामधील चक्रीवादळ तुम्ही लिहू शकता. तर धोकामध्ये काय येईल, चक्रीवादळ प्रेरित वारे आणि वादळ. ठीक आहे, असुरक्षितता, खराब बांधलेली घरं आहेत, उच्च गरिबीची पातळी आहे, हे असुरक्षितता आहे. त्याच्यानंतर धोका, जीवित आणि मालमत्तेची उच्च हानी. शमन मध्ये तुम्ही काय लिहू शकता, चक्रीवादळ आश्रयस्थान आणि पूर्व चेतावणी प्रणाली. यांनी काय हो झालंय की अलीकडच्या वर्षामध्ये थोडे जे धोके आहेत ना हे कमी केलेले आहेत, कारण आता वरचेवर आपण बघतोय की तंत्रज्ञान वगैरे खूप पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे हे धोके जे आहेत ते थोडेसे कमी झालेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आता निष्कर्ष आपल्याला लिहायचा आहे. क्वेश्चन तर आपण इथं बघितला पूर्णपणे. निष्कर्ष कसा लिहायचा, बॅलन्स निष्कर्ष कसा लिहायचा हे मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस सांगितलंय की धोका, असुरक्षितता आणि जोखीम यांच्यातील संबंध सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापन धोरणांचे महत्व अधोरेखित करतात. आता धोके जरी अटळ आहेत किंवा आहेच हा धोका, ठीक आहे, धोके जरी अटळ असले तरी सज्जता, लवचिक पायाभूत सुविधा आणि सामुदायिक जागरूकता याच्याद्वारे असुरक्षा कमी केल्याने जी जोखीम आहे ना, जोखीम, तर ती जोखीम लक्षणीयरित्या काय होऊ शकते, कमी होऊ शकते. हे आपल्याला काय करायचंय हे आपल्याला इथं
लिहायचा आहे. ठीक आहे, ओके क्लिअर. तर अशा पद्धतीनं हा आपला क्वेश्चन व्यवस्थित आपण टॅकल केला तर आपल्याला इथं खूप चांगले मार्क्स मिळतात. पण लक्षात घ्या याच्यासाठी एक्झाम्पल तुमच्याकडे पाहिजे, थेरी व्यवस्थित कंटेंट तुमच्याकडे असलं पाहिजे, करंट अफेअर्सचा पण जो भाग आहे तो तुमचा इथं इन्क्लूड झाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न इथं तुम्हाला दिलाय, शाश्वत विकासाची उद्दिष्टे लक्षात घ्या आणि सेंदाई फ्रेमवर्क यांचा परस्पर संबंध तपासा. ठीक आहे, ओके. काय म्हटलंय, शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि सेंदाई फ्रेमवर्क. आता सेंदाई फ्रेमवर्क बद्दल आपण प्रिलिमला वगैरे अभ्यासलेलं असतं. यांचा परस्पर संबंध तपासा असं म्हटलंय. हा एक पार्ट झाला. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन व्यापक सामाजिक आर्थिक विकासाला कसा हातभार लावू शकतो हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट आहेत आणि सेंदाई फ्रेमवर्क जे आहे ना यांचा परस्पर संबंध तपासायला सांगितला आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी जो एक व्यापक दृष्टिकोन आहे तो कसल्या विकासाला, आर्थिक आणि सामाजिक विकासाला, हे तुम्हाला इथं विचारलंय. म्हणजे तुमचा दृष्टिकोन कशा पाहिजे, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी ही जी शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत आणि सेंदाई फ्रेमवर्क आहे याची तुम्हाला आधी इन्फॉर्मेशन द्यायची की काय आहे बाबा ही शाश्वत विकासाची उद्दिष्टे किंवा सेंदाई फ्रेमवर्क हे तुम्हाला सांगायचंय. बरोबर. त्याच्यानंतर एसडीजी, आता एसडीजी एमडीजी गोल आपण इकॉनॉमिक्स मध्ये पण अभ्यासतो की प्रिलिमला. तर एसडीजी आणि सेंदाई फ्रेमवर्क याच्यातला परस्पर संबंध हायलाइट करायचा आहे कारण क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन त्याच्यावरतीच आहे. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोनाचा अभ्यास करायचा आहे. ओके, जसं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. शाश्वत विकास उद्दिष्टे आणि सेंदाई फ्रेमवर्क उपाय सुचवायचे की अधिक एकत्रित आपण कसं करू शकतो आणि फायनली आपल्याला इथं निष्कर्ष काढायचा आहे. म्हणजे क्वेश्चन जो आहे ना, क्वेश्चन मध्ये जो आपला थेरीचा भाग येतो, शाश्वत विकास म्हणजे काय, सेंदाई फ्रेमवर्क का आहे, सामाजिक आर्थिक विकास का आहे, ह्या संकल्पना आहेत ना, ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. आपण राज्यसेवेची एक्झाम देतोय, जर तुम्हाला कोणी विचारलं की शाश्वत विकास म्हणजे काय आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर. सेंदाई फ्रेमवर्क कशाबद्दल आहे तेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं संकल्पनांवरती भर द्या जेणेकरून आपल्याला उत्तर लिहिताना सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. तर इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहिणार की आपत्तीमुळं विकासात्मक नफ्यांसाठी लक्षात घ्या महत्वपूर्ण धोका निर्माण होतो ज्याच्यामुळे असुरक्षित लोकांवरती कसला परिणाम होतो, विषम परिणाम होतो. बरोबर. मग इथं हे तुम्ही लिहिलं. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं, शाश्वत विकास उद्दिष्टे ज्याला आपण एसडीजी गोल म्हणतो. तर एसडीजी गोल आणि सेंदाई फ्रेमवर्क डिझास्टर रिस्क रिडक्शन. बरोबर. 2015-2000. आता ह्या जर डेट तुम्ही लिहिल्या ना तर ह्याला खूप चांगले मार्क्स पडतात. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी एक रोड मॅप देतो. हे तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जर तुमच्या आन्सर मध्ये आलं तर तुम्हाला इथंच तुमचं खूप चांगलं इम्प्रेशन पडून जातं. ओके. आता याच्यातला परस्पर संबंध तुम्ही बॉडी पार्ट मध्ये लिहिणार. बरोबर. तर काय आहे परस्पर संबंध की यांची उद्दिष्ट सामायिक आहेत. दोन्ही फ्रेमवर्क जोखीम कमी करणे, लवचिकता आणि कशाला प्राधान्य देतात, सर्वसमावेशकतेला प्राधान्य देतात. बरोबर. लक्षात आलं. उदाहरणार्थ बघा, एसडीजी 1 गरिबी दूर करणं. बरोबर. आपत्ती संबंधित नुकसान. आता आपत्तीशी रिलेटेड आपण पाठीमागचा क्वेश्चन बघितला, जर गरिबी जास्त असेल तर त्यांच्यावरती जास्त प्रभाव पडतो याचा. बरोबर. त्याच्यानंतर एसडीजी 11 शाश्वत शहरे समुदाय, आपत्ती लवचिक पायाभूत सुविधा. हे तुम्ही इथं लिहिलं तर हे परस्पर संबंधामध्ये खूप चांगला पॉइंट होऊन जातो. उदाहरण बघा, भारताच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी आपत्ती प्रतिरोधक गृहनिर्माण समाविष्ट आहे आणि हे एसडीजी आणि सेंदाई फ्रेमवर्कची जी उद्दिष्ट आहेत ना तर ती कव्हर करतो. ओके, क्लिअर. मग तुम्ही हे दोन लिहूनच तुम्ही जर थांबत असाल आणि जर खाली भारताशी रिलेटेड तुम्ही एक्झाम्पल देत नसाल आणि एखादा दुसरा विद्यार्थी हे एक्झाम्पल देतो तर ऑब्व्हियसली त्या विद्यार्थ्याला मार्क जास्त पडणार आहेत. ओके, क्लिअर. मग हे जे कंटेंट आहे हे खूप कमी पुस्तकामध्ये असतं, लक्षात घ्या. अभिसरण तत्व बघा, जोखीम संवेदनशील नियोजन असेल, सामुदायिक सक्षमीकरण असेल, पर्यावरणीय स्थिरता, ही दोन्ही फ्रेमवर्कची मुख्य तत्व आहेत. आता जेव्हा तुम्ही एसडीजी गोल तर तुम्ही अभ्यासलेत, सेंदाई फ्रेमवर्क पण तुम्ही अभ्यासले, ह्या दोन्हीची तत्व सेम आहेत.
बरोबर. उदाहरण बघा, शहरी नियोजनामध्ये आणि आपत्ती लवचिकतेचे जपानचं एकत्रीकरण SDG 11 आणि शहरी भेद्यता कमी करण्याच्या उद्दिष्टात प्रगती करतात. तर हे आपल्याला इथं परस्पर संबंध सांगितलं तर आपला हा मार्क्स मिळून जातात. त्याच्यानंतर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी तिसरा पाठ, सामाजिक आर्थिक विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन तुम्हाला लिहायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता आपत्ती जोखीम समजून घेणं, पद्धतशीर मूल्यांकन, प्रभावी धोरण तयार करायचं, संसाधनांचा कार्यक्षम वापर करायचं. एक्झाम्पल तुम्ही बांगलादेशचं लिहू शकता की बांगलादेशच्या चक्रीवादळ जे येतात तिथं सतत, तर पूर्वतयारी, जोखीम विश्लेषण, त्याच्यानंतर मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे, ज्याच्यामुळे काय झालंय, जो किनारी भाग आहे ना, तर तिथं सामाजिक आर्थिक स्थिरता वाढलेली आहे. काय झालंय, सामाजिक आर्थिक स्थिरता जी आहे ना, तर ती तिथं आपल्याला वाढलेली दिसून येते. मग आपत्ती जोखीम प्रशासन बळकट करणं हाही एक उपाय इथं आहे. 3 नंबरला तुम्ही लिहू शकता. मजबूत संस्था, सहभागी प्रशासन, चांगली धोरणं, याच्यामुळे काय होतं, इथं प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतात. ठीक आहे. एक्झाम्पल लिहा नक्की. केरळच्या विकेंद्रित आपत्ती प्रशासन जे आहे, जे पूर येतात सतत ना, त्याच्यासाठी त्यांनी खूप चांगलं सक्षम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये इथं आपल्याला हा फायदा दिसून येतो. त्याच्यानंतर लवचिकतेमध्ये गुंतवणूक, आपत्ती लवचिक पायाभूत सुविधा, शेती, ऊर्जा, तर इथं आर्थिक स्थिरतेला हे प्रोत्साहन देतात. परिणामी काय होतं, इथं फायदा होऊन जातो. बरोबर. उदाहरण तुम्ही लिहू शकता. व्हिएतनामचा खारफुटी पुनर्संचयित प्रकल्प जो आहे ना, तो मत्स्यपालन आणि जैवविविधता SDG गोल 15 समुद्र किनाऱ्यावरील समुदायांना टायफून पासून काय करतो, संरक्षित करतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पूर्वतयारी वाढवणे आणि पुन्हा तयारी करणं अधिक चांगलं असतं. तर इथं काय होतं, आपत्तीनंतरची पुनर्प्राप्ती फक्त पुनर्संचयितच करायची का, नाही, पुढच्या आपत्तीपासून आपण तिथं सिक्युअर राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी सुधारणा केली जाते. 2004 मध्ये त्सुनामी नंतर काय झालं, इंडोनेशियातील आचे प्रांताने काय केलं, SDG 13 दीर्घकालीन विकासाला चालना दिली आणि इथे शाश्वत शेती आणि पर्यावरणाला अनुकूल गृहनिर्माण इथं एकत्र केलेलं दिसून येतं. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला फायनली शाश्वत विकास उद्दिष्टे आणि सेंदाई फ्रेमवर्क याच्यामध्ये एकत्रित करण्यासाठी उपाययोजना विचारलेत, जिथं तुम्ही लिहू शकता. DRR म्हणजे विकास धोरणामध्ये मुख्य प्रवाहातील आपत्ती जोखीम कमी करणं असेल, त्याच्यानंतर क्षमता निर्माण आणि स्थानिक सशक्तीकरण असेल. तर हे मुद्दे जे आहेत ना, आता हा सिलेबस भले तुमचा झालेला नसेल, पण तुम्ही काय करा, तुम्ही समजून घ्या की क्वेश्चन जर अशा पद्धतीनं आले तर मला त्याच्यामध्ये काय लिहायचंय. म्हणजे आतापासूनच तुम्हाला जर नाही समजलं की याच्यामध्ये काय लिहायचंय, तर तुमच्या समोर जे मटेरियल येणार आहे, बरोबर, तुम्ही जे बुक्स रेफर करणार आहेत, तुम्ही जे नोट्स रेफर करणार आहेत, त्याच्यामध्ये तो पार्टच नसेल. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला हा क्वेश्चन समजावून सांगते, याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, भारतातील सांगते, ऑल ओव्हर जगामधले सांगते, बरोबर. तर ते आहेत का त्या पुस्तकामध्ये. जेव्हा आपण स्टॅटिकचा अभ्यास करतो तर तिथं जो काही स्टॅटिकचा भाग आहे तो तर दिलेलाच आहे, प्लस तिथं ऍडिशनल आपल्या आन्सर रायटिंगसाठी जे काही उदाहरणं लागतात ती आहेत का, ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि मगच तुम्ही काय करा, परिपूर्ण अशी तयारी तिथं सुरू ठेवा. ठीक आहे. ओके. डेटा आणि तंत्रज्ञान मजबूत केलं पाहिजे, याच्यामुळे काय होते, फायदा होऊन जातो. त्याच्यानंतर धोरणकर्ते आणि समुदायामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी इथं डेटाचा खुला प्रवेश सुनिश्चित केला पाहिजे. जागतिक भागीदारीचा लाभ घेतला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आपत्तीनंतरच्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, आता असं नाहीये की मी जे तुम्हाला फॉर्मॅट दाखवते की याच्यामध्ये खूप सारं कंटेंट आहे, सगळं असंच आलं पाहिजे, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण क्वेश्चनची जी नीड आहे ना, ती तुमची तिथं परफेक्ट राहिली पाहिजे की मला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, परस्पर संबंध विचारलाय, तर तो कम्प्लीट होतोय का माझ्या आन्सर मधून. उगीच फापट पसारा लिहिण्यात काय अर्थ असतो का, नसतो. ठीक आहे. ओके. आणि फायनली आता तुम्ही निष्कर्ष काय दिला, निष्कर्षामध्ये तुमच्या SDGचा उल्लेख आला पाहिजे, सेंदाई फ्रेमवर्कचा उल्लेख आला पाहिजे, एकत्रीकरणाचा उल्लेख आला पाहिजे, बरोबर. आणि इथं कसं निगेटिव्ह आपल्याला काय लिहायचं असतं का, नाही, तर इथं आपल्याला पॉझिटिव्हच लिहायचं. यांच्याबद्दल विकासाचा आधारस्तंभ बनतो. त्याच्यानंतर बहुक्षेत्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करून सामुदायिक लवचिकता वाढवून नाविन्यपूर्ण उपायांना चालना देऊन देश असुरक्षा कमी करू शकतात.
विकासात्मक लाभांचं रक्षण करू शकतात आणि सर्वसमावेशक आपत्ती लवचिक समाज निर्माण करू शकतात. हे इथे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय, जंगलांना लागलेली आग ही वारंवार पर्यावरणाची समस्या बनली. एक 2-3 वर्षापूर्वी न्यूज मध्ये होतं अमेझॉन फॉरेस्टला आग लागलेली, बरोबर. पण त्याचे परिणाम पण गंभीर होत आहेत, आपल्याला माहिती, आपण वाचलेलं आहे. मग या जंगलांना लागलेल्या आगीची कारणे आणि परिणाम जे आहेत ना, तर याच्या बरोबरच अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी करणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करा. ठीक आहे. तर हे जंगलांना आग लागणं, वणवा लागणं हे सतत घडणाऱ्या घटना आहेत, बरोबर. मानवाकडून पण होतात, नैसर्ग निर्मित पण आहेत. तर इथं त्याचे परिणाम पण तुम्हाला विचारलेत, काय कारण आहेत बाबा, का असं होतं, त्याचे परिणाम पण विचारलेत. आणि या ज्या आपत्ती होतात याचे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवा असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. सोपा क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, काय अवघड नाहीये. तर तुम्हाला काय करायचं आहे, जंगलातील आग आणि त्यांची जी कारण आहेत ना हे परिभाषित करायचे आणि तुमचं जे उत्तर आहे ना ते उत्तर तुम्हाला इथं स्टार्ट करायचं आहे. बॉडी पार्ट मध्ये त्याचे परिणाम आणि कमी करण्याचे उपाय दोन्ही आले पाहिजेत आणि वे फॉरवर्डचा काही मुद्दा लिहून तुम्हाला इथं क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन तुमचा इथं एंड करायचा आहे. ओके, क्लिअर. बघूया आपण आपल्याला काय लिहावं लागेल. बघा, इंट्रो मध्ये तुम्ही लिहू शकता, जंगलातील आग जी आहे ना ही पर्यावरणीय समस्या आहे, पण त्याचे परिणाम कसे आहेत, खूप गंभीर आहेत. म्हणजे अलीकडे गोव्यामध्ये पण जंगलाला आग लागली होती, तुम्ही न्यूज मध्ये वाचला असेल. त्याच्यानंतर ISFR 2021 चा काय अंदाज आहे. आता हे जे पॉइंट्स असतात ना, ISFR 2021 36% पेक्षा जास्त जंगलामध्ये वारंवार आग लागण्याची शक्यता आहे. 6% अत्यंत जास्त आग प्रवण भाग आहे. 4% अत्यंत प्रवण आहे. मालमत्ता, पायाभूत सुविधा, परिसंस्था याचं व्यापक नुकसान होतं. वातावरणात हानिकारक प्रदूषक देखील सोडू शकतात आणि मानवी आरोग्य आणि असुरक्षिततेसाठी धोका पण निर्माण करू शकतात. ठीक आहे, ओके. तर हे सगळं तुम्हाला इथं लिहावं लागतं. पण इथं जे मी पॉइंट सांगितले, ISFR 2021 36%, 6% हे खूप कमी पुस्तकामध्ये, लक्षात घ्या, बरोबर. तर हे हा फरक आहे, डिफरन्स आहे हा. त्याच्यानंतर जंगलातील आगीची कारणं तुम्ही लिहा. जसं मी सांगितलं, नैसर्गिक कारण पण आहेत, मानव निर्मित पण आहेत. नैसर्गिक मध्ये विजा प्रमुख कारण आहे ज्याच्यामुळे झाडांना आग लागते. कोरड्या वनस्पती उत्स्फूर्त जलन करतात. ज्वालामुखीचा क्रियाकलाप आहे ज्याच्यामुळे पण आग लागू शकते. ओके. मानव निर्मित आगीचा स्रोत जसं की ज्वाला असतील, सिगारेट, विडी, इलेक्ट्रिक स्पार्क असेल, तर याच्यामध्ये जिथे जिथे ज्वलनशील सामग्री असते ना तिथं तिथं हा धोका उद्भवतो आणि मग मानवामुळे इथं आग लागू शकते. तर हे दोन्ही पॉइंट तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे जंगलातील आगीचे परिणाम कसे असतात, विनाशकारी असू शकतात. ठीक आहे, ओके. विनाशकारी असू शकतात आणि ते विनाशाला कारणीभूत पण ठरू शकतात. क्लिअर. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा तुम्ही लिहू शकता, मालमत्तेचं नुकसान. जंगलातील आगीमुळे घरं, व्यवसाय आणि इतर संरचना नष्ट होऊ शकतात. पायाभूत सुविधांचं नुकसान होऊ शकतं, जसं की पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पूल यांचं नुकसान होतं, बरोबर. त्याच्यानंतर परिसंस्थेचं नुकसान होतं. प्राणी, तुम्ही अमेझॉन फॉरेस्टच्या जर न्यूज बघितल्या असतील ना तर तुम्हाला समजलं असतं, शहरांमध्ये भटकतात, मानव वन्यजीव संघर्ष वाढतो, आगीमध्ये मृत्यू होतो, बरोबर. त्याच्यानंतर वायू प्रदूषण होतं. तर जंगलातील आगीमुळे काय होतं, वातावरणामध्ये धूर आणि राख यांच्यासारखे हानिकारक प्रदूषक पडतात आणि याच्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. प्राणघातक सुद्धा काही वायू असू शकतात. त्याच्यानंतर मानवी आरोग्य धोके. बघा, धूर आणि विषारी वायू उत्सर्जनामुळे मानवांमध्ये आरोग्याच्या महत्वपूर्ण समस्या उद्भवू शकतात. हेही तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट इथं लिहू शकतो की जंगलातील आग कमी करण्यासाठी उपाययोजना, बरोबर. आपल्याला उपाययोजना पण विचारले. तर इथं जे उघड्यावर जाळलं जातं ना, जे काही काय म्हणू शकतो आपण, लाकूड वगैरे असेल किंवा कचरा असेल, जंगलातील प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे,
आपण जो कचरा वगैरे जाळतो तो चुकून तो काय होतं, दिवसा उघडं जाळणं टाळलं पाहिजे, बरोबर. सिगारेट असतील, इलेक्ट्रिकल पॉवर लाईन्स असतील, तर हे व्यवस्थित तुम्ही तिथं केलं पाहिजे, जेणेकरून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी ओपन बर्निंग आवश्यक असते ना, तेव्हा तिथं सुरक्षा घेतली पाहिजे, नाही तर तो वणवा पेटू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर फायर ब्रेक्स तयार केले पाहिजेत. दुसरा मुद्दा, फायर ब्रेक्स अशी क्षेत्र आहेत की जिथे वनस्पती काढून टाकण्यात आली आहे आणि एक अंतर निर्माण होते, आगीचा प्रसार कमी करू शकते किंवा थांबवू शकते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जंगलांचं निरीक्षण आणि व्यवस्थापन. तर जंगलांचं निरीक्षण करणं, त्यांचं योग्य व्यवस्थापन केल्याने काय होतं, आग लागणं किंवा पसरणं टाळता येऊ शकते. ओके. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया काय सांगतो, सॅटेलाइट इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे जंगलातील आग प्रभावित क्षेत्रांचं विश्लेषण करण्यासाठी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. असे पॉइंट लिहा, तुम्हाला खूप चांगले मार्क्स इथं मिळून जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, इंधन व्यवस्थापन आहे. मृत झाडे, कोरड्या वनस्पती, इतर ज्वलनशील पदार्थांचा संचय कमी करणे, जसं की निवडक लॉगिंग वगैरे करणे, अशा प्रकारे करू शकता. इथं अग्निशमन पद्धती आहेत. सुरक्षित पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नियंत्रित बर्निंगचा सराव असेल, शिबिरार्थींना शिक्षित केलं पाहिजे तिथं. तर हे छोटे छोटे उपाय आहेत जी हा जो धोका आहे ना जंगलातील आगींचा, हा कमी करतात. निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहू शकता की जंगलातील आगीचे नैसर्गिक किंवा मानवी घटकामुळे काय होतात, गंभीर परिणाम होतात. त्यांच्या परिणामांमध्ये आपण लिहिलंय की सगळ्यात महत्वाचं, जंगलातील प्राण्यांचा मृत्यू होतो. प्राणी शहरामध्ये येऊ शकतात, मानवामध्ये आणि त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. त्याच्यानंतर वायू प्रदूषण, मातीची धूप, हवामान बदल, सगळ्यांचा समावेश आहे, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय, प्रभावी अग्निशमन, पुनर्वसन, हे सगळं तुम्ही निष्कर्षामध्ये इथं लिहू शकता. तर हा क्वेश्चन सोपा होता, जास्त काही अवघड नव्हता. करंट अफेअर्स मधले काही मुद्दे जे आहेत ना, तर ते मुद्दे इथं लिहिणं मस्ट होतं. अमेझॉन फॉरेस्टचा मुद्दा लिहायच्या ऐवजी तुम्ही गोव्यामध्ये लागलेली अलीकडे जी आग होती ती जर लिहिली तर एकदम बेस्ट आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूस्खलनाची विविध कारणे आणि परिणामांचे वर्णन करा, बरोबर. राष्ट्रीय भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरण जे आहे ना, त्या महत्वाच्या घटकांचा उल्लेख करा. स्टॅटिक मध्ये तुम्हाला राष्ट्रीय भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरण जे आहे ना, हे धोरण अभ्यासावं लागतं, तरच तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लिहिता येणार आहे. सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, भारतातील भूस्खलनाच्या समस्या लिहायचेत, भूस्खलनाची विविध कारणं लिहायचेत, परिणाम लिहायचेत, आणि जे स्पेशली धोरण जे आहे ना, त्या धोरणातील घटकांचा उल्लेख करा म्हटलंय, तर त्या घटकांचा उल्लेख तुम्हाला तिथं करायचा आहे. ठीक आहे. तर असे पॉइंट तुम्ही अंदाजे लिहू शकता का, नाही लिहू शकत, त्याच्यासाठी तुम्हाला हे धोरण इथं माहित असलं पाहिजे. मग भूस्खलन म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचंय. खडक ढिगारा, पृथ्वीच्या ढिगाराच्या खाली होणारी हालचाल, गुरुत्वाकर्षण किंवा कोणत्याही खालच्या हालचाली वगैरे वगैरे तुम्ही लिहू शकता भूस्खलनाची डेफिनेशन. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं इथं, उताराची हालचाल होते. म्हणजे भूस्खलनाची डेफिनेशन तुम्ही इथं लिहिली, व्याख्या इथं लिहून तुम्ही इंट्रोडक्शन स्टार्ट केलं. भूस्खलनाची 3 प्रमुख कारणं तुम्ही लिहू शकता, भूविज्ञान, आकार विज्ञान आणि मानवी क्रियाकलाप. हे तुम्ही इथं हायलाइट केलं पाहिजे. मी केलेलं नाहीये, तुम्ही करा नक्की. भूविज्ञान सामग्रीच्या वैशिष्ट्यांचा संदर्भ देतं. इथं वेगवेगळ्या स्तरांमध्ये भिन्न ताकद आणि कडकपणा असू शकतो. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, जमिनीची रचना, आगीमुळे किंवा दुष्काळात वनस्पती गमावणारे उतार असतील तर हे भूस्खलनासाठी कसे असतात, असुरक्षित असतात. तर हे इथं तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्याच्यानंतर मानवी क्रियाकलापांमध्ये शेती आहे, बांधकाम आहे, याच्यामुळे काय होतं, भूस्खलनाचा धोका वाढतो. पाऊस असेल, हिमवितळणं असेल, पाण्याच्या पातळीमध्ये बदल आहे, प्रवाहाची धूप आहे, भूकंप, ज्वालामुखी, या कोणत्याही संयोजनामुळे काय होतं, भूस्खलन होऊ शकतं. भूस्खलनाचे परिणाम तुम्ही लिहू शकता. मालमत्तेचा नाश होतो, त्याच्यानंतर रस्ते, रेल्वे, विश्रांतीची ठिकाणे, तर हे नष्ट होऊ शकतात. मी थोडस फास्ट घेते कारण हा सोपा क्वेश्चन आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही आता त्याच्यानंतर महत्वाचा भाग कोणता आहे बघा, हा महत्वाचा भाग आहे राष्ट्रीय भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरणाचे घटक. हे घटक जे आहेत ना, हे घटक तुमचे प्रिपेअर असले पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. की वापरकर्ता अनुकूल भूस्खलन धोक्याच्या नकाशांची निर्मिती, भूस्खलन देखरेख आणि पूर्व चेतावणी प्रणालीचा विकास, जनजागृती, भागधारकांची क्षमता आणि प्रशिक्षण, माउंटन झोन नियम आणि धोरण तयार करणे, भूस्खलनाचे स्थिरीकरण,
आणि कमी करणे, तर हे इथं तुम्हाला SPV वगैरे तयार करणे, हे जे घटक आहेत ना, हे घटक तुम्हाला इथं लिहिता आले पाहिजेत. हे त्या क्वेश्चन मध्ये जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. तर काही क्वेश्चन असे असतात की जे तुम्हाला तिथं स्पेसिफिक काहीतरी माहिती असेल तरच तो मुद्दा तुम्ही तिथं लिहू शकता. लक्षात आलं? तर GS पेपर 3 आपत्ती व्यवस्थापन हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तसं तर तुमचा सिलेबस कव्हर झालेला नसेल, पण तुम्ही अभ्यासाला चालू केलेला असेल. या पद्धतीनंच अभ्यास करा. हे डेमो लेक्चर्स कशासाठी आहेत की तुम्ही त्या पद्धतीनं आत्तापासून जावा. स्टॅटिक, एक्झाम्पल्स, करंट अफेअर्स आणि जो काही गव्हर्नमेंटचा आपला डाटा असेल तो तुमच्या उत्तरामध्ये उतरला पाहिजे. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पुस्तकांबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पब्लिकेशनचा नंबर मिळेल, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.